हॅलो नमस्कार. मी आज तुम्हाला एक मज्जा सांगणार आहे. आम्ही ओंकारेश्वरला चाललो होतो. आता उज्जैनचं दर्शन तर झालंच होतं. मग ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर इथे सगळे गर्दी असल्यामुळे रस्ते बंद केले होते. पार्किंगला जागा अवेलेबल नव्हती. पण इथे ही 2 माणसं आम्हाला भेटली. म्हणे आम्ही तुम्हाला मंदिरापर्यंत थेट पोहोचवू, पण तुम्ही आम्हाला ₹300 द्या. आणि आम्हाला आधी वाटलं आम्ही फसणार आहे, म्हणून मी यांचा व्हिडिओ काढायला घेतला. आणि खरंच यांनी आम्हाला मंदिरापर्यंत नेऊन सोडलं, पार्किंग पण मिळालं आणि आम्ही यांना खरंच ₹300 दिले. मे बी हे यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे किंवा इथला हा हॅक आहे, आय डोंट नो. पण आम्हाला वर्थ वाटलं, कारण रिक्षालाही तेवढेच पैसे जातात जेव्हा पार्किंगमधनं आपण मंदिरापर्यंत पोहोचतो. मग मस्त दर्शन घ्यायला आम्ही सुरुवात केली. प्रचंड ऊन होतं. ऑनलाईन तिकीट काढल्यानंतर हे बँड्स आपल्याला मिळाले जातात. त्याच्यासाठी आधार कार्ड दाखवावं लागतं. ₹300 तिकीट आहे. मी आधीही ब्लॉग टाकलेला आहे, तो तुम्ही चेक करा. आणि इथे सुंदर असा नजारा, सुंदर असा व्ह्यू बघत 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 आम्ही थेट मंदिरापर्यंत पोहोचलो. ही जनरलची लाईन आहे, जिथे 4 ते 5 तास लोक थांबतात दर्शनासाठी. मला कळत नाही, लोकांना फॅसिलिटी आहेत, आपल्याकडे ऑनलाईन अवेलेबल तिकीट्स आहेत, तर का नाही घेत? ₹300 ही मोठी अमाऊंट नाही आहे. प्लीज, ज्यांना कोणाला दर्शन घ्यायची उत्सुकता असेल त्यांनी ऑनलाईन तिकीट घ्या. आणि मंदिरात पोहोचल्यानंतर इथलं नक्षीकाम बघितलं, कारण हे खूप प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे. इतके थकलो होतो की आम्हाला बामलेश्वरचं पण दर्शन घ्यायचं होतं, पण आम्हाला नाही संधी मिळाली. गर्दी खूप होती. आम्ही ओंकारेश्वरचंच दर्शन घेतलं आणि इथल्या नक्षीकामाला बघून मी हैराण झाले. म्हणजे यार, किती सुंदर आपले मंदिरं आहेत, प्राचीन आहेत. आणि खरंच इथे गेल्यानंतर कळतं की म्हणजे आपल्याकडे काय आहे यार, भारतात काही नाही आहे असं नाही आहे. इथे 10 सेकंद थांबून देत नाही पण देवाकडे, आपल्याच देवांकडे. पण ठीक आहे, त्यांना पण गर्दी मॅनेज करावी लागते. आणि परत सुंदर अशा ह्या सगळ्या नजाऱ्याचा, नदीचा आम्ही मस्त व्ह्यू बघितला, नमस्कार केला आणि गाडीत येऊन बसलो तर थकून गेलो. भेट